तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे हॉटेलमधून. पहिला आपण नाश्ता केलेला आहे, त्याच्यानंतर आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे. तर आता वाजले सकाळचे 8 आणि आपल्या ब्लॉगला झाली सुरुवात. तर आम्ही पहिला आधी नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही आता CNG भरायला थांबलो आहे. पहिला CNG आपला भरून झाला आहे रत्नागिरीमध्ये आणि आता आम्ही थांबलो आहे. कुठे थांबलो आहे काय माहिती नाही. आणि ही आपली गाडी आहे आणि आपल्याबरोबर अजून परेशदा आणि विरुद्धा आहे, ते तुम्हाला समजेल दाखवतो पुढे गेल्यावर. आणि आपल्याबरोबर आपल्याला जायचं आहे महाबळेश्वरला, ते तुम्हाला पुढे गेल्यावर समजेल. आणि आम्ही आता एका लोकेशनवरती थांबलो आहे. लोकेशनमध्ये तुम्ही बघून घ्या. आणि गाईज, आपण आपल्या लोकेशनवर येऊन पोचलो आहे, म्हणजे महाबळेश्वरला. आणि आपल्याला हा राहण्यासाठी विला दिलेला आहे. आपली गाडी पार्क झालेली आहे. तर आता पहिल्या आधी जातो, फ्रेश होऊन घेऊया. तर मित्रांनो, आपली आता सर्व फ्रेश होऊन म्हणजे तयारी वगैरे झाली आहे. टी-शर्ट आता फक्त तेच घातलं, म्हणजे काही जास्त काही विषय नाही, जरा फक्त चेंज. तर आम्ही आता आपल्या मेन कामासाठी जातो, ज्याच्यासाठी आपण आलो आहे. एका रिसॉर्टचं शूट करायचं आपल्याला. तर आम्ही जातो आहे तिथेच. आता निघतो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. आणि पहिला तुम्हाला आधी आम्ही तिथे राहिला आहे, तो आधी विला स्टे आमचा कसा आहे ते तुम्ही आधी बघून घ्या. आणि इथला व्ह्यू पण माझ्या मागे तुम्ही बघत असाल. तर ही आपली पहिली रूम. त्याच्यानंतर ही इथे एक आहे, इथे एक आतमध्ये आहे आणि खाली एक हॉल आहे. हा हॉलच्या बरोबर समोरच स्विमिंग पूल हे बघा. हे किचन आहे इथे आणि इथे अजून एक बेडरूमच्या समोरचा व्ह्यू बघा, बघण्यासारखा व्ह्यू. तर आम्ही आता निघालो आहे आपल्या लोकेशनवरती. तर आपण आता गुरुस्पर्श हॉटेलला पोहोचलेलो आहे आणि आपल्याबरोबर विरोधा आणि परेशदा आहे. तर आधी आम्ही पहिलं आत जाऊन त्यांना भेटतो आणि मग तोपर्यंत तुम्ही आपले सिनेमॅटिक शॉट्स बघा. आणि मित्रांनो, इथे जोरदार पाऊस चालू झाला आहे, पण आपलं एक शूट कंप्लीट करून झालं आहे आणि आता आपली जेवायची वेळ झाली आहे. तर पहिल्या आधी जेवून घेऊया आणि मग ब्लॉग अजून आहे पुढे भरपूर काय काय आहे ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा.
तोपर्यंत जेवून घेतो, काय टेन्शन नाही. भूक लागली, भूक लागली. भाई आता आमचं जेवण तर झालंय, पण इथं एवढी थंडी लागते ना आता बेकार. त्याच्यात मी स्वेटर घातलाय तरी, आणि त्याच्यात परत पाऊस पडतोय, त्यामुळे काय सांगू शकत नाही परिस्थिती कशी झाली आहे. तरी पण आपल्याला आता अजून शॉर्ट्स घ्यायची आहेत. शूट अजून कंप्लीट झालं नाही. परत संध्याकाळी पण आपल्याला जायचं आहे. आजचा दिवस आपल्या खतरनाक थंडी, खतरनाक. महाबळेश्वर, महाकसम, जरा थंडी जास्तच आहे. आपल्याला याचं शूट घ्यायचं होतं, रासबेरा शेती, पण त्याच्यावर आता फळच नाही आहेत. पूर्ण तिकडपर्यंत आहे, आणि तो तिथे एक स्टे आहे, त्याच्याजवळच स्विमिंग पूल आहे, बघितला असाल तुम्ही. इथे दादा आणि इथे विरू दादा बघा काय करतोय. मुझसे प्यार करती है या नहीं करती है, नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है, देख अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा, और अगर तू वैसे करेगी ना तो मैं ऐसे करूंगा. तर आपला आता इथे संध्याकाळ होत आले, नाश्ता वगैरे, चहा वगैरे झाली, आपली चहा वगैरे झाली. तर आता अजून एक स्पॉटवर नेत आहेत. का चल खाता. नॉट बॅड, नॉट बॅड. अरे एक ही माझ्या हातात बघताय ती रेड रासबेरी आहे. तर आता खाऊन बघतोय. मस्त आहे. आडस रेड रासबेरी. अरे आर्यन बास कर, किती खाशील, विकायची ती. आपण आलो रेड रासबेरीच्या शेतात. बास कसं वाटतंय? खतरनाक. आहा. पॅकअप झालं का? पॅकअप, चला घरी जेवायचं, झोपायचं. आजचा दिवस खतम, खतम. काय होय आजचा दिवस संपला. खतम. आता डायरेक्ट रूमवर. तर पहिला आपण आता डायरेक्ट आपल्या रूमवरती आलो. तिथे थंडी तर बेकार आहे, तिथे शूट करायला पण वेळ नव्हता. थंडी जाम आलं, त्याला फोनचं स्टोरेज पण भरलं, काय करणार. अजून उद्या पण ब्लॉग येणार आहे. उद्याचा दिवस पण तुम्हाला बघण्यासारखा असेल, कारण की उद्या आपण केवला जाणार आहे, तर तिथे पण थोडी मजा येईल. तर आज डायरेक्ट मग अशी हॉटेलवर येताना डायरेक्ट काय शूट नाही केलं, डायरेक्ट हॉटेलवरती आपल्या लॉजवरती आलो, रूमवरती. तर आजचा ब्लॉग आपला एवढंच असणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि उद्याचा ब्लॉग पण तुम्हाला बघायचा आहे. अजून आम्ही इथेच आहे. तर तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या.